नमस्कार. सुमित्रा टिप्स या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. लोक तुमचा आदर करत नाहीत, तुम्हाला वारंवार कमी लेखलं जातं, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशा 50 प्रभावी सवयी जाणून घेणार आहोत, ज्या तुमचा आत्मविश्वास वाढवतील, व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवतील आणि इतरांशी अधिक ठामपणे वागण्यास मदत करतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. जो व्यक्ती स्वतःचा आदर करतो, आपल्या मर्यादा जपतो आणि आत्मविश्वासाने वागतो, त्याला लोक सहज कमी लेखत नाहीत. नंबर 2. कमी बोला पण ठाम बोला. प्रत्येक गोष्टीवर मत देण्याऐवजी योग्य वेळी स्पष्ट, शांत आणि विचारपूर्वक बोलण्याने तुमच्या शब्दांना जास्त महत्त्व मिळते. नंबर 3. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्यांना आनंदी ठेवणे शक्य नसते. योग्य ठिकाणी नम्रपणे नाही म्हणणे हा स्वाभिमानाचा महत्त्वाचा भाग आहे. नंबर 4. वेळेची किंमत ओळखा. जो स्वतःचा वेळ जगतो आणि प्रत्येकासाठी नेहमी उपलब्ध राहत नाही, त्याचा आदर आपोआप वाढतो. नंबर 5. रोज काहीतरी नवीन शिका. ज्ञान आणि कौशल्य वाढवल्याने आत्मविश्वास वाढतो आणि लोक तुमचे विचार अधिक गांभीर्याने ऐकू लागतात. नंबर 6. दिलेला शब्द पाळा. विश्वास कमवायला वेळ लागतो. प्रामाणिकपणा आणि वचनपूर्ती तुमची मजबूत ओळख निर्माण करतात. नंबर 7. प्रत्येक टीकेला उत्तर देऊ नका. काही वेळा शांत राहणे हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. कृतीतून स्वतःला सिद्ध करणे अधिक महत्त्वाचे असते. नंबर 8. नीटनेटके व्यक्तिमत्व ठेवा. स्वच्छ कपडे, आत्मविश्वासपूर्ण देहबोली आणि नम्र वागणूक यामुळे पहिल्याच भेटीत चांगला प्रभाव पडतो. नंबर 9. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. लोक काय म्हणतात त्यापेक्षा तुमची प्रगती महत्त्वाची आहे. सातत्याने केलेले कामच तुमची खरी ओळख बनते. नंबर 10. स्वतःचा स्वाभिमान जपा. कोणाचाही अपमान करू नका, पण स्वतःचाही अपमान सहन करू नका. आदर देणारी आणि आदर मागणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने मजबूत असते. नंबर 11. स्वतःचा आदर करा. ज्याला स्वतःच्या मूल्याची जाणीव असते, तो इतरांच्या मतावर अवलंबून राहत नाही. आत्मविश्वास आणि स्वाभिमान तुमची खरी ताकद असते. नंबर 12. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका. सर्व वादात उतरल्याने तुमची किंमत वाढत नाही. योग्य वेळी बोलणे आणि योग्य वेळी शांत राहणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. नंबर 13. प्रत्येकाला होकार देऊ नका. स्वतःच्या वेळेची, शक्तीची आणि मर्यादांची कदर करा. गरज पडल्यास नम्रपणे नकार द्या. नंबर 14. वेळेचे महत्त्व समजा. जो व्यक्ती स्वतःचा वेळ जपतो, त्याचा इतरही आदर करतात. वेळ वाया घालवणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवा. नंबर 15. सतत शिकत राहा. ज्ञान आणि कौशल्य वाढत गेले की आत्मविश्वास वाढतो आणि लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. नंबर 16. दिलेला शब्द पाळा. विश्वासा व्यक्तीची किंमत नेहमी जास्त असते. वचन देण्यापूर्वी विचार करा आणि दिलेले वचन पूर्ण करा. नंबर 17. भावनांवर नियंत्रण ठेवा. लहान सहान गोष्टीवर रागवल्याने लोक तुम्हाला गांभीर्यपणे घेत नाहीत. संयम ही मोठी ताकद आहे. नंबर 18. नीटनेटके राहा. स्वच्छ कपडे, चांगली देहबोली आणि आत्मविश्वासपूर्ण वागणूक तुमची सकारात्मक प्रतिमा तयार करतात. नंबर 19. ध्येय निश्चित ठेवा. ध्येय नसलेली व्यक्ती सहज विचलित होते. स्पष्ट उद्दिष्ट आणि सातत्य यशाची वाट दाखवतात. नंबर 20. स्वतःची इतरांशी तुलना करू नका. तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी असू द्या. प्रत्येकाची वाट वेगळी असते. नंबर 21. सोशल मीडियावर कमी, वास्तविक आयुष्याचा जास्त जागा. सोशल मीडियावरील लाईक्स, कमेंट्स आणि इतरांच्या आयुष्याची सतत तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. खरे नातेसंबंध, कौशल्य आणि अनुभव तुमचे व्यक्तिमत्व अधिक मजबूत बनवतात. नंबर 22. निर्णय भावनेपेक्षा विचाराने घ्यावा. राग, दुःख किंवा उत्साहाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा आणि त्याचे परिणाम समजून घ्या.
नंबर 23, कमाईसोबत बचतीची सवय लावा. पैसा कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याचं योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती आत्मविश्वास वाढवते आणि भविष्यातील अडचणींना तोंड देण्यास मदत करते. नंबर 24, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. ज्या लोकांच्या सहवासामुळे तुमच्यात सकारात्मकता, विचार, चांगल्या सवयी आणि प्रगतीची प्रेरणा निर्माण होते अशा लोकांसोबत जास्त वेळ घालवा. नंबर 25, दररोज वाचनाची सवय लावा. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे चांगली पुस्तके किंवा ज्ञानवर्धक लेख वाचा. वाचनामुळे विचारशक्ती, संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो. नंबर 26, प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नका. तुमची वैयक्तिक माहिती, योजना किंवा कमकुवत बाजू प्रत्येकासमोर उघड करू नका. योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवा आणि आवश्यक तेवढेच शेअर करा. नंबर 27, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे शरीर आणि मन निरोगी राहते. निरोगी व्यक्ती अधिक उत्साही आणि आत्मविश्वासाची दिसते. नंबर 28, स्वतःवर विश्वास ठेवा. इतरांवर तुमच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्तीच मोठे यश मिळवते. नंबर 29, चुका मान्य करा आणि त्यातून शिका. चूक होणे स्वाभाविक आहे, पण तीच चूक पुन्हा होऊ नये यासाठी अनुभवातून शिकणे हीच खरी प्रगती आहे. नंबर 30, यश मिळाल्यावरही नम्र राहा. यशामुळे अहंकार वाढू देऊ नका. नम्रता, आदर आणि चांगले वर्तन यामुळे लोक तुमचा अधिक सन्मान करतात आणि तुमची ओळख अधिक मजबूत होते. नंबर 31, स्वतःचे ध्येय स्पष्ट ठेवा. जी व्यक्ती आपल्या ध्येयाबद्दल स्पष्ट असते ती इतरांच्या बोलण्याने किंवा टीकेने सहज विचलित होत नाही. रोज थोडी प्रगती करण्याची सवयच मोठ्या यशाचा पाया ठरते. नंबर 32, बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या. मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा शांतपणे काम करा. लोक शब्दांपेक्षा तुमची कृती आणि सातत्य पाहूनच तुमचा खरा आदर करतात. नंबर 33, सर्वांशी नम्रतेने वागा. नम्र असणे म्हणजेच कमकुवत असणे नाही. आदराने वागणारी आणि इतरांचा सन्मान करणारी व्यक्ती नेहमीच लोकांच्या मनात स्थान मिळवते. नंबर 34, दररोज स्वतःचे आत्मपरीक्षण करा. दिवसाच्या शेवटी काही मिनिटे स्वतःला विचारा, आज काय चांगले केले, काय सुधारता येईल आणि उद्या आणखी काय चांगले कसे करता येईल. नंबर 35, संयम ठेवायला शिका. प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. घाईत घेतलेले निर्णय किंवा हार मानण्याची घाई अनेक संधी गमावू शकते. नंबर 36, काम करताना विचलित होणे टाळा. महत्त्वाच्या कामाच्या वेळी मोबाईल आणि अनावश्यक सूचना बाजूला ठेवा. एकाग्रतेने केलेली कामे कमी वेळात अधिक चांगले होतात. नंबर 37, बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा. जीवनात परिस्थिती बदलत राहते. नवीन गोष्टी शिकणे आणि बदलांशी जुळवून घेणे ही प्रगतीची महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. नंबर 38, कृतज्ञ राहा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मानण्याची सवय लावा. कृतज्ञता मनाला सकारात्मक ठेवते आणि नातेसंबंध आणि अधिक मजबूत बनवते. नंबर 39, जबाबदारी स्वीकारा. चूक झाली तर दोष दुसऱ्यांवर ढकलू नका. स्वतःची जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती अधिक विश्वासू आणि परिपक्व मानली जाते. नंबर 40, सातत्य कधीही सोडू नका. मोठे यश एका दिवसात मिळत नाही. रोज केलेले छोटे छोटे प्रयत्न आणि सातत्यपूर्ण मेहनतच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे आणि यशस्वी बनवते. नंबर 41, तुमच्या तत्त्वांवर ठाम राहा. लोक काय म्हणतील यापेक्षा लोक काय आहे याचा विचार करा. प्रत्येक वेळी परिस्थितीनुसार तत्त्वे बदलणारी व्यक्ती विश्वास गमावते, तर मूल्यांवर ठाम राहणारी व्यक्ती हळूहळू आदर आणि विश्वास कमावते. नंबर 42, स्वतःमध्ये सातत्याने गुंतवणूक करा. नवीन कौशल्य शिका. चांगली पुस्तके वाचा. अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घ्या. स्वतःवर केलेली गुंतवणूक हीच भविष्यातील सर्वात मोठी कमाई ठरते. नंबर 43, संकटात शांत राहण्याची सवय लावा. अडचणी आवडल्यावर घाबरण्याऐवजी उपाय शोधा. कठीण काळात शांत राहणारी व्यक्ती अधिक सक्षम, परिपक्व आणि नेतृत्वासाठी अधिक योग्य मानली जाते.
नंबर 44, प्रत्येक वचन देण्यापूर्वी विचार करा. क्षणिक उत्साहात दिलेले वचन पूर्ण करणे कठीण जाऊ शकते. कमी वचने द्या, पण दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. नंबर 45, योग्य मित्र आणि योग्य वातावरण निवडा. ज्याच्यासोबत तुम्ही जास्त वेळ घालवता त्यांचा प्रभाव तुमच्या विचारांवर आणि सवयींवर पडतो. त्यामुळे प्रामाणिक, सकारात्मकता आणि मेहनती लोकांचा सहवास निवडा. नंबर 46, प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका. आपल्या आत्मविश्वासाने देते तर अपयश अनुभव देतो. दोन्ही गोष्टींचा स्वीकार करून पुढील जाणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रगती करते. नंबर 47, संवाद कौशल्य सुधारत राहा. स्पष्ट, नम्र आणि समजून बोलण्याची कला अनेक दारे उघडते. चांगला संवाद गैरसमज कमी करतो आणि नातेसंबंध अधिक मजबूत बनवतो. नंबर 48, कामाची गुणवत्ता कधीही कमी करू नका. लहान असो किंवा मोठे, प्रत्येक काम मनापासून आणि उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा. चांगल्या कामामुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होते. नंबर 49, प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. सकाळचा पहिला विचार संपूर्ण दिवसावर प्रभाव टाकू शकतो. दिवसांचे नियोजन करा आणि स्वतःला सकारात्मक ध्येयाची आठवण करून द्या. नंबर 50, यश मिळाले तर शिकणे थांबवू नका. यश हा शेवट नसतो, पुढील प्रवासाची सुरुवात असते. सतत शिकणारी, स्वतःला सुधारत राहणारी व्यक्तीच दीर्घकाळ यश आणि आदर टिकवून ठेवते. या टिप्स रातोरात आयुष्य बदलतील असे नाही, पण त्या सातत्याने अंगीकारल्यास तुमच्या वागणुकीत, आत्मविश्वासात आणि इतरांशी संवाद साधण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुमित्रा टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच उपयोगी लाईफ टिप्स, प्रेरणादायी माहिती आणि दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.